नमस्कार, मी मनश्री पाठक. या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. आता आढावा घेणार आहोत महाफास्ट 100 बातम्यांचा. निलंबनाचा फेरविचार करण्यात यावा. अंबादास दानवेंचं उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र. निलंबनाबाबत सभागृहात निर्णय होणार. अंबादास दानवे अहंकारी. दानवेंमुळे उद्धव ठाकरेंना माफी मागावी लागली. प्रसाद लाड यांची अंबादास दानवेंवर टीका. अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. दानवेंच्या घराबाहेरील आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. परिसरातील सुरक्षाही वाढवली. विधान परिषदेच्या आजच्या कामकाजावर ठाकरे गटाचा बहिष्कार. ठाकरे गटाचा एकही आमदार विधान परिषदेत उपस्थित नाही. दानवेंच्या निलंबनामुळे ठाकरे गट आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात ठाकरे गटाचं आंदोलन. अंबादास दानवेंच्या 5 दिवसांच्या निलंबनाचा ठाकरे गटाकडून निषेध. लाडकी बहीण योजनेत अडथळा आणल्यास कारवाई करणार. मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा. तर 1 जुलैपासून अन्नपूर्णा योजना लागू. शिंदेंची माहिती. ठाण्यातील भिवंडीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी महिलांची मोठी झुंबड. योजनेचा अर्ज भरण्यासाठी सेतू कार्यालयात महिलांची मोठी गर्दी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्हा प्रशासनाची जोमानं तयारी. जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ घ्यावा. जिल्हाधिकाऱ्यांचं नागरिकांना आवाहन. अमरावतीत लाडकी बहीण योजनेसाठी सेतू केंद्रावर महिलांची गर्दी. वेबसाईट स्लो असल्यामुळे महिलांच्या सेतू केंद्राबाहेर रांगा. नागपूर महापालिकेच्या मुख्यालय परिसरात लाडकी बहीण योजनेकरता कागदपत्र जमवण्यासाठी महिलांची गर्दी. जन्माचा दाखला आणि इतर कागदपत्रांची जुळवाजुळव. डोमेसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्याची अट सरकारकडून रद्द. लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र गोळा करण्याकरता कोल्हापूर महापालिकेच्या सेवा केंद्रात नागरिकांची रांग. योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवूनही कोल्हापुरातील रांग कायम. अजित पवारांच्या बैठकीत नवाब मलिकांची हजेरी. विधान परिषद निवडणुकीबाबत देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाची बैठक. अजित पवारांचं नेत्यांना मार्गदर्शन. अजित पवारांनी नवाब मलिकांच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. मलिकांची काल अजित पवार गटाच्या बैठकीला उपस्थिती. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देताच अजित पवार निघून गेले. महायुतीमध्ये कुरघोडीचं राजकारण चालू. फक्त मतासाठी नवाब मलिकांना बोलवलंय की ते युतीसोबतच आहेत. फडणवीसांनीच खुलासा करावा. वडेट्टीवारांची मागणी. मलिकांबाबत आमची भूमिका कायम. फडणवीस अजित पवारांशी चर्चा करतील. नवाब मलिकांवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. नवाब मलिकांपेक्षा गंभीर गुन्हे असलेले लोक महायुतीमध्ये, पण फडणवीसांचा मलिकांवरच राग. मात्र त्यांना एका मताची गरज. दादांच्या बैठकीतील मलिकांच्या उपस्थितीवरून राऊतांची टीका. फडणवीसांना त्यांनी नवाब मलिकांवर लिहिलेल्या पत्राची आठवण करून द्या. जितेंद्र आव्हाडांचा फडणवीसांना टोला. तर मलिक बैठकीला गेले तर आक्षेप काय? आव्हाडांचा सवाल. महायुतीत तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं तर थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार. एकमेकांवरील टीकेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रवक्त्यांना सूचना. पक्ष वाढणार आहे. येत्या दिवसातच कळेल. अजितदादांचं वक्तव्य. आमदार पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर अजित पवारांचं वक्तव्य. मुख्यमंत्री शिंदेंची भूमिका ऐकून घेणार. या निवडणुकीत आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. विधानसभेत महाविकास आघाडीचा 180 जागांवर विजय होणार. लोकसभेत अनेक जागांवर आम्हालाच मताधिक्य. भास्कर जाधवांकडून विश्वास व्यक्त. राज्यसभेत मोदींच्या भाषणावेळी विरोधकांची घोषणाबाजी. खोटं बोलणं बंद करा. विरोधकांकडून घोषणा. संविधान आमच्यासाठी दिशादर्शक, मार्गदर्शक. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आमच्यासारख्यांना संधी. संविधानाचा राष्ट्रव्यापी उत्सव साजरा करणार. पंतप्रधान मोदींची संसदेत घोषणा. महायुतीत कोल्हे आणि लांडगे. त्यांना मोदी शहांनी वाघाचं कातड दिलं. निवडणुकीनंतर यांचं कातड आणि मुखवटे ओरबाडून काढू. संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल. वाघाप्रमाणे उद्धव ठाकरेंनी घराबाहेर पडायला हवं होतं. वाघ कोण, लांडगा कोण आणि उंदीर कोण हे जनतेला माहिती. नरेश मस्केंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आता 12 उमेदवार रिंगणात. 2 अपक्ष उमेदवारांचे अर्ज पडताळणी समितीकडून अर्ज बाद. अजय सेंगर आणि अरुण जगताप या दोन्ही अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद.
विधान परिषद निवडणूक मी जिंकणारच आणि माझ्यासह महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील, शेकापच्या जयंत पाटलांना विश्वास. मी स्वतः कधीही विधानसभेला उभा राहणार नाही, माझ्या पक्षाचे उमेदवार विधानसभा लढवतील, रासपच्या महादेव जानकरांची भूमिका. पंकजा मुंडेंकडे 96 लाखांची स्थावर तर 6 कोटींची जंगम मालमत्ता. पंकजा मुंडेंवर 2,74,89,000 कर्ज. उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर. जनतेमधील नाराजी दूर करण्यासाठी लाडकी बहीण योजना. आमदार शशिकांत शिंदेंची महायुती सरकारवर टीका. राहुल गांधींकडून हिंदूंचा अपमान. हिंदूंचा अपमान करणाऱ्यांना जनता नक्की उत्तर देईल, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा. शेतकऱ्यांनी दूध उत्पादनाकडे पाठ फिरवल्यास समस्या निर्माण होईल. भविष्यात राज्यात दूध टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. दूध दरवाढीवर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया. सांगलीमध्ये दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. जनावरांना सोबत घेत शेतकऱ्यांचा तासगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा. राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगेंना बोलू न दिल्यानं विरोधकांचा वॉकआउट. मल्लिकार्जुन खरगे घटनात्मक पदावर. राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगेंचा अनादर झाला. शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका. शरद पवारांकडून राहुल गांधींना वारी सोहळ्याचं आमंत्रण. राहुल गांधी 14 जुलैला वारीत सहभागी होणार. पुरंदरचे आमदार संजय जगताप यांची माहिती. संत ज्ञानोबांची पालखी 2 दिवस सासवडमध्ये मुक्कामी. सासवडमध्ये दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यात माऊलींच्या पुण्यभूमीत रिंगण सोहळा पार पडला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. पंढरपूर तालुका प्रशासनाकडून कचरा संकलनासाठी लोखंडी जाळीचे पिंजरे तयार. भाविकांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी, प्रशासनाकडून सूचना. मनोज जरांगेंना Z+ सुरक्षा देण्याची मराठा संघटनांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या जिजाऊ चौकात मराठा संघटनांचा रास्ता रोको. मराठा क्रांती मोर्चातील अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी. बुलढाण्यात तलाठ्याची ग्रामस्थावर अरेरावी. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन. नागरिकांसोबत हुज्जत घालू नका, तलाठ्यांना समजवा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भास्कर जाधव शेताच्या नांगरणीत व्यस्त. रत्नागिरीतील गावी कुटुंबासह भास्कर जाधव शेतीच्या कामात रमले. मुंबईच्या दादरमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि नाना पटोले यांचा सत्कार सोहळा. लोकसभेला काँग्रेसला 17 पैकी 13 जागा मिळाल्यानं कार्यक्रम आयोजित. कार्यक्रमात नाना पटोले भावी मुख्यमंत्री अशीही घोषणाबाजी. मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदाची निवडणूक रंगणार. नाना पटोले MCA अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता. अमर काळेंच्या निधनामुळे MCAचं अध्यक्षपद रिक्त. सोलापूरच्या माळशिरसमध्ये महायुतीचा कृतज्ञता मेळावा संपन्न. मेळाव्याला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उपस्थिती. स्मार्ट मीटरच्या निर्णयाविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. स्मार्ट मीटर कुणासाठी? अदानींच्या फायद्यासाठी. विरोधकांच्या फलकावर उल्लेख. गडचिरोली जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शनं. अतिदुर्गम भागात धान्य साठा वेळेवर पोहोचत नसल्यानं व्यवसायाला फटका. कमिशनऐवजी मानधन देण्याची दुकानदारांची मागणी. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वस्त धान्य दुकानदारांचं धरणं आंदोलन. कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, केशरी कार्डधारकांना धान्य देण्यात यावं अशी दुकानदारांची मागणी. सोलापूरमध्ये फिटनेस सर्टिफिकेटच्या विषयावरून 6,000 रिक्षाचालक आक्रमक. रिक्षाचालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. फिटनेस नसलेल्या वाहनांना 2016 पासून आतापर्यंत प्रतिदिन 50 रुपये दंड भरावा लागणार. सरकारचा नियम, तर या नियमातून वगळण्याची रिक्षाचालकांची मागणी. संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शरद पवार गट आक्रमक. काँग्रेसही सोबतच आक्रमक झाली. पुण्याच्या बालगंधर्व चौकात पवार गट आणि काँग्रेसचं सोबतच आंदोलन. बीडच्या परळीतील सरपंचावरील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक. आमदार रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. अहमदनगरच्या अकोलेमध्ये दुधाच्या हमीभावासाठी आंदोलन. रस्त्यावर बैलगाडी घेऊन आणि शेण ओतून सरकारचा निषेध. दुधाला 40 रुपये हमीभाव मिळावा, दूध उत्पादकांची मागणी. संतप्त
बेशिस्त बांधकाम कामगारांनी पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला। बांधकाम कामगारांना सुट्टीच्या दिवशी साहित्य घेण्यासाठी बोलावून साहित्य न दिल्यानं कामगार आक्रमक झाले। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे कोळोली, चिकुर्डे, निलेवाडीमध्ये वारणा नदी पात्राबाहेर पडली। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत जिल्हा परिषद शाळेची इमारत एका बाजूने कोसळली। शाळा बंद असल्यानं मोठा अनर्थ टळला, मात्र कोसळलेल्या इमारतीत शाळा सुरू ठेवल्यानं पालकांमध्ये नाराजी। नाशिकच्या गंगापूर रोड, कॉरेज रोड परिसरात अनधिकृत अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई। थेट कारवाईचं नागरिकांकडून स्वागत। सिंधुदुर्गच्या आंबोली धबधबा आणि कावळे सात परिसरात पर्यटकांचा ओघ। पर्यटकांची संख्या पाहता 50 सीसीटीव्ही बसवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव। नागपुरातील दीक्षाभूमी परिसरात आज सर्वसामान्यांसाठी प्रवेश सुरू। भूमिगत पार्किंग विरोधात झालेल्या आंदोलनानंतर प्रवेश बंद होता। गोंदियामधील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनास 30 सप्टेंबरपर्यंत बंदी। पावसाळा असल्याने व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन 3 महिने बंद राहणार। पुणे जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील पर्यटन स्थळांवर जमावबंदीचे आदेश। मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर आणि वेल्ह्यातील पर्यटन स्थळांवर बंदी। पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारींना 3 महिन्यांचा ब्रेक। पावसामुळे जंगलातील सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाचा निर्णय। रत्नागिरीतील धरणांवर पर्यटकांना जाण्यास बंदी। लोणावळ्यासारखी घटना टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाचा निर्णय। रत्नागिरीतील 68 धरणांवर सुरक्षा रक्षक तैनात। साताऱ्याच्या पाचगणीमध्ये मुसळधार पाऊस। वाऱ्याच्या वेगामुळे पर्यटकांना रिव्हर्स वॉटरफॉलचा नयनरम्य नजारा अनुभवण्याची संधी। सांगलीतील वारणा नदी ओव्हरफ्लो। नदीपात्र तुडुंब भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। मोर तालुक्यातील पायी दिंड्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान। विठुरायाच्या नामघोषात परिसर दुमदुमला। वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। 40 गावात पावसाची दडी। पावसाअभावी कपाशीचं पीक वाळलं। दमदार पावसाची शेतकऱ्यांमध्ये प्रतीक्षा। परभणीत झालेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी। कोमेजून गेलेली पिकं पुन्हा एकदा बहरली। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं, आनंदाचं वातावरण।